भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, श्रेयान स्वधर्म विगुणः परधर्मात स्वनुष्ठितात स्वभावे स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. सनातन भारतीय वैदिक परंपरेमध्ये किंवा संस्कृतीमध्ये मनुष्य मात्राचं सुख, दुःख संबंधरहित सुख मानवी जीवनामध्ये निर्वेदपणे ह्या सुखाची उपलब्धी व्हावी यासाठी अपौरुषेय वेदाने आणि अपौरुषेय असणाऱ्या श्रुती ज्याच्या निश्वासातून आविर्भूत झाल्या असा असणारा स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू भगवान परमात्म्याने गीतेच्या रूपाने या ठिकाणी अशा प्रकारे प्रवृत्त झाले की वेदू विठ्ठला भलतेने सेव्य व्हावया. तो वेद जो आहे, वेदू संपन्न होय ठाई. वेद अगदी संपन्न आहे, श्रीमंत आहे, परंतु ते म्हणतात वेदू संपन्न होय ठाई परी तया ऐसा अनुकृपणू नाही. पण वेदासारखा दुसरा कोणी कृपण म्हणजे कंजूस दुसरा कोणी नाही. त्याचं कारण काय आहे तर तो कानी लागला तीही वर्णाचाची. ह्या भारतीय संस्कृतीमध्ये अशी धारणा आहे की हे जे वर्णाश्रम पद्धती आहे, ज्या वर्णाश्रम पद्धतीवर आजकालचे तथाकथित विद्वान किंवा समाजशास्त्रज्ञ जे त्याच्यावर टीका करतात त्यांना परंतु मूळ असणाऱ्या ऋषीमुनींच्या, संतांच्या किंवा महानुभावांच्या दृष्टीनं अनुभवाची नजर घेऊन त्यांनी मात्र असा निश्चय केलेला आहे की जसा आपला पाठीचा कणा आहे, तो जर पाठीचा कणा जोपर्यंत ताहट आहे तोपर्यंत मनुष्य चालू शकतो, बसू शकतो. पण ज्या वेळेला पाठीचा कणा ज्या वेळेला नादुरुस्त होईल त्यावेळेला मनुष्य भुईसपाट होतो. तसं हा समाजपुरुषांचं सुखी शांततेनं जीवन तोपर्यंतच आहे की जोपर्यंत वर्णाश्रम धर्माचं पालन करतात. वर्णाश्रम धर्माचं पालन सुटलं की समाजपुरुष हा भुईसपाट होतो, अशी त्यांची नितांत धारणा आहे. ती अनुभवावर अधिष्ठित आहे आणि या पद्धतीवर आत्तापर्यंत अनादिकालापासून ह्या मानवी प्रपंच चालत आहे. प्रश्न एवढाच आहे का वेदाने सांगितलेली ही वर्णाश्रम धर्माची जी मर्यादा आहे आणि त्याचं जे काही आचारसंहिता आहे त्याच्यासाठी ह्या वर्णाश्रम धर्मात सर्वांना अधिकार दिले नाही. वेदाच्या अध्ययनाचा अधिकार स्त्री आणि शूद्रांना दिला नाही. हा वेदात एक प्रकारचा कमीपणा आहे किंवा ही कंजूशी आहे आणि ती काढण्यासाठी गीता जी आहे काय ते फेडावया उणे मज पाहता ते मागील उणे फेडावया गीतापणे वेदू विठ्ठला भलतेने सेव्य व्हावया. त्याच वेदाला असं वाटलं की या सर्वांचं कल्याण व्हावं आणि तीच माझी धारणा आहे. तर ती स्पष्ट करण्यासाठी सगळ्यांना सुखशांती किंवा रम्य समाधान आणि परमाशांती प्राप्त होण्यासाठी स्वधर्माच्या हे वेद जो आहे तोच गीतेच्या रूपाने आला आणि गीतेच्या रूपाने सर्वाधिकार सेव्य झाला. सर्वांना, ज्यांना सुख पाहिजे, शांती पाहिजे, ज्यांना दुःखाची आत्यंतिक निवृत्ती पाहिजे, अशी ज्या मानवी जीवनात ज्यांना ज्यांना इच्छा आहे ते सर्व ह्या गीतेच्या छत्रछायेखाली एकत्र येऊन आपल्या आत्मस्वरूपाचं चिंतन करून त्या ठिकाणी दुःखाचं कायमचं निर्मूलन करू शकतात आणि निरतिशय सुख, की ज्या सुखासारखं सुख जगामध्ये विश्वामध्ये कोणतंच नाही, त्याच्यासारखं नाही आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ नाही, असं असणारं जे निरतिशय सुखाची प्राप्ती करून देण्यासाठी गीता प्रवृत्त झालेली आहे. आणि त्या गीतेमध्ये अनेक प्रकारचे मनुष्य जीवनात येणारे जे प्रश्न ते अर्जुनाच्या शंकेच्या रूपाने विचारले गेले आहेत आणि त्या शंकांचं निवारण करण्याच्या दृष्टीनं त्या मनुष्यावर, त्या साधकावर असलेलं जे संकटाचं सावट आहे ते सहजच दूर करून त्याला त्या ठिकाणी सुखामध्ये स्थिर करून देणारे विचार, सुख करून देणारा विचार आणि त्या सुखामध्ये स्थिर करणाऱ्या भावना. मनुष्याच्या जीवनामध्ये तीनच गोष्टी आपण नेहमी चिंतन करतो. जीवनात पाहिलं तर काहीतरी करतो म्हणजे क्रिया आहेत, काहीतरी संकल्पना भावना करतो म्हणजे ही एक भावना
क्रिया आणि काहीतरी बुद्धीनं निश्चय करतो, हे सत्य आहे, हे असत्य आहे, हे करणीय आहे, हे अकरणीय आहे, अशा प्रकारचा विचार करत राहतो. सत्य काय आहे त्या सत्याचा त्याला निश्चय नसतो. मग अशा वेळेला त्याला त्या पदार्थाचं यथार्थ ज्ञान करणं, बुद्धीच्या द्वारा त्याला सत्य काय आहे त्या सत्याचं अन्वेषण, शोध किंवा त्या सत्याचा साक्षात्कार करून देण्यासाठी गीता प्रवृत्त झालेली आहे. म्हणजे मानवी जीवनातल्या क्रिया, भावना आणि ज्ञान ह्या सर्वांची एकवाक्यता करणारं असं जे स्वरूप आहे. काही माणसाचं क्रिया एक करत असला, मनाचे संकल्प दुसरेच असले आणि बुद्धीचा निश्चय तिसरा असला की हा पुरुष दुष्ट, अशा प्रकारचा नष्ट, भ्रष्ट असा होत जातो, आपल्या स्वरूपापासून च्युत होतो. मनुष्य एक मला वाटतं सुभाषित आहे किंवा एक स्मृतिवचन आहे की मनसी एकम वचसी एकम कर्मण्य एकम महात्मानाम. महापुरुष जे असतात ना त्यांचा मनसी एकम, त्यांच्या मनातही तेच असतं, तेच त्यांच्या क्रियेतही असतं आणि ते त्यांच्या वाणीत देखील असतं. हे त्यांना म्हणतात महात्मे. आणि मनसी अन्यत कर्मण्य अन्यत, मनात वेगळं, क्रिये करताना दुसरंच आणि वाणीमध्ये तिसरंच, याला म्हणतात मनस्य अन्यत कर्मण्य अन्यत वचसी अन्यत दुरात्मनाम, याला दुरात्मा असं म्हणतात. तेव्हा या ठिकाणी ह्या गीतेमध्ये मनात, वाणीत आणि क्रियेमध्ये जेणेकरून एकवाक्यता होईल आणि मनुष्य कायम, त्याला म्हणतात ना अनंत सुखाची डोही, एक सरात तळूची घेतला जी स्थिरावणी तेही तेचे झाले. अनंत सुखाच्या अथांग सागरामध्ये मनुष्याचं मन कायम निमज्जन करीत राहील, अशा प्रकारचा विचार, अशा प्रकारचा आचार आणि अशा प्रकारची भावना ही गीता मैया आपल्या आईच्या रूपाने आपल्याला हे सर्व शिकवित आहे. त्याच्यामध्ये एक एक विचार सांगतात. त्यापैकी आता या ठिकाणी क्रियेचा विचार चालू आहे. कर्मयोग नावाचा अध्याय चालू आहे. आपल्याला असं वाटतं की आता या ठिकाणी फक्त क्रियेचाच विचार चालला. गीतेमध्ये क्रिया सांगताना भावना आणि ज्ञानाचा विचार असतो. ज्ञान सांगताना क्रिया आणि भावनांचं जतन कसं करावं हे सांगितलेलं जातं. आणि ज्या वेळेला आपण भावनेचा विचार सांगतात तेव्हा पण क्रिया आणि ज्ञान याला गीतामया कधीच विसरत नाही. कारण मानवी जीवनाची परिपूर्णता या तिघांच्या सामंजस्याने होत असेल तर तिन्ही गोष्टींचं निरूपण करते. भलेही शास्त्रकार किंवा विद्वान लोक त्या गीतेचे 3 खंड करत इथपासून इथपर्यंत 6व्या अध्यायाचं कर्मकांडापर्यंत निरूपण, 7 ते 12 हे उपासनाकांड सांगतात आणि 13 ते 18 हे अध्याय ज्ञानकांड सांगतात. परंतु कर्मकांडातही प्रसंग पडेल तर जीवनावश्यक म्हणून त्या उपासनाकांडाची आणि ज्ञानकांडाची उपेक्षा गीता करीत नाही. किंवा ज्ञानकांड सांगत असताना कर्म आणि उपासना यांचं त्या ठिकाणी त्यांच्याकडं पूर्णपणे पाठ फिरवित नाही. या ठिकाणी मनुष्य जीवन घडत असताना जेही काही आवश्यक आहे त्या सर्वांचा संग्रह गीतेने केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये विचार हा कर्मयोगाचा चालू आहे. जरी निष्काम कर्माचं आचरण करायचं झालं तर निष्काम कर्माचरणाने शुद्धी होते अंतःकरणाची, आणि त्या अंतःकरणाची शुद्धी कर्मयोगाने, निष्काम कर्मयोगाने झाली असताना तो मनुष्य पुढं जाऊन ज्ञानद्वारा मुक्त होतो, असं विचार यामध्ये सांगायचा आहे. परंतु हे सांगत असताना गीता हे सांगण्याला विसरत नाही की कर्मयोगाचं तुम्ही अनुष्ठान करता, परंतु कर्मयोगाचं अनुष्ठान करण्यामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. काही लोक असतात कर्मजड आणि काही असतात कर्मठ. तर ते कर्मठ लोक जे असतात ते म्हणतात की गीतेचं असं मत आहे की कर्मानेच मोक्ष प्राप्त होतो. स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धीम लभते नरः. गीता सांगते की आपापल्या कर्मामध्ये जर आपण निरत राहिलो, निश्चित त्या कर्माचं यथासांग आपण तंतोतंत जर अनुष्ठान केलं तर त्याला संसिद्धी म्हणजे मोक्षसिद्धी प्राप्त होते. याचा अर्थ कर्म हेच मोक्षाचं साधन आहे असं म्हणणारे कर्मठ आहेत. आणि काही लोक परंपरेचं कर्म अत्यंत तंतोतंत करतात, पण त्यांना जर विचारलं तर तुम्ही हे का करता
कर्मठ लोक म्हणतात कर्माने मोक्ष मिळतो, आणि मोक्ष कोणता? स्वर्ग हाच मोक्ष आहे. मरणानंतर प्राप्त होणारं जे स्वर्गाधिकामधले असणारे दिव्य भोग, ते दिव्य भोगाचं भोगणं हेच त्या मोक्षाचं स्वरूप आहे असं सांगतात. आणि काही लोक त्याच्याही पुढे जाऊन एक भविवादापर्यंत स्पष्टीकरण करून कर्मानेच मोक्ष होतो असं सांगणारे लोक आहेत. परंतु या ठिकाणी याला म्हणतात कर्मठ. आणि दुसरं आहे कर्मजड. कर्मजड म्हणजे त्याला जर विचारलं, सारखा कर्म करत राहतो, परंतु हे कर्म केल्याने तुला काय लाभ होणार आहे, तू हे कर्म का करतो, तो एवढंच सांगतो की माझ्या वाडवडिलांनी पूर्वजांनी केलेलं आहे म्हणूनच ते करतो. अग्निहोत्र का करतो? माझ्या आईवडिलांनी म्हणजे पूर्वजांनी केलं म्हणून मी करतो. माझ्या परंपरेत हा कर्म मार्ग चालू आहे तो मी करतो. त्याच्यापासून लाभ काय आहे याची त्याच्याशी आपला अधिकार काय आहे, नंतर त्याचा संबंध काय आहे, विषय काय आहे, प्रयोजन काय आहे, याचा कधीच विचार करत नाही आणि कर्म मात्र करत राहतो. असा जो पुरुष आहे त्याला कर्मजड असं म्हणतात. त्याला फारच विचारलं तर त्याचं उत्तर काय आहे? पिछे से आई आगे धकाई. पाठीमागून आलेली जी परंपरा आहे ती परंपरा आम्ही चालवित आहोत. हा पुरुष त्या कर्मठ पुरुषापेक्षाही कनिष्ठ आहे. म्हणून या ठिकाणी कर्म जे आपण करतो त्या कर्माने मोक्ष प्राप्त होतो हेही बरोबर नाही. कर्माने मोक्ष कधी यत कृतकम तद अनित्यम. गीता कधीही कर्माने मोक्ष आहे असं सांगत नाही. गीतासुद्धा वेदाचं अनुसरण करताना ज्ञानादेव तु कैवल्यम, ज्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान होतं त्याच पुरुषाला या ठिकाणी हा मोक्ष प्राप्त होतो. कैवल्य मोक्ष, विदेह कैवल्य प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्याला केवळ ज्ञानानेच, ब्रह्मज्ञानानेच त्याची प्राप्ती होते. हा गीतेचा सिद्धांत आहे. परंतु ते जे ज्ञान आहे ते ज्ञानसुद्धा चित्त शुद्ध असेल त्याच पुरुषाच्या अंतःकरणात ठसतं. जसं वाघिणीचं दूध कोणत्याही मडक्यामध्ये मातीच्या राहत नाही किंवा लोखंडाच्या भांड्यालासुद्धा ते फोडून निघतं. त्याला चांदीचं किंवा सुवर्णाचंच पात्र पाहिजे. तसं ह्या ज्ञान जरी तुम्हाला झालं तरीसुद्धा त्या ज्ञानाने मोक्ष मिळत नाही. ज्ञानाने मोक्ष आहे, पण कोणाला मोक्ष आहे? तैसे मोक्ष देईल ज्ञान, येथ कीर नाही आन, परितेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. जर शुद्ध चित्त असेल तरच त्या ठिकाणी मोक्ष होईल, नाहीतर ज्ञानाने सुद्धा त्याला मोक्ष प्राप्त होणार नाही. त्याने ज्ञान विचार ऐकला म्हणून त्याला मोक्ष होतो असं नाही. शुद्ध चित्ताच्या पुरुषाने ज्याच्या अंतःकरणातल्या पापवासना निवृत्त झालेल्या आहेत, निषिद्ध कर्म करण्याची ज्याच्या अंतःकरणामध्ये कधी स्फुरणाच होत नाही, ज्याचं चित्त हे चांचल्य भावाला प्राप्त न होता एकाच आश्रयाच्या ठिकाणी स्थिर राहण्याचा त्या चित्ताचा अभ्यास झालेला आहे, ते चित्त शुद्ध झालेलं आहे, जे चित्त स्थिर झालेलं आहे, अशा पुरुषाने जर अंतरंग अशा श्रवण मनन निधिध्यासन ह्या तत्त्वज्ञानाच्या साधनाचा अवलंब केला तर तो पुरुष जो आहे तो मुक्त होऊ शकतो. नाहीतर पाताळीचे निधान दावील किरा अंजन, परी तेचे व्हावे लोचन पायाळाचे. या ठिकाणी जर डोळ्यात अंजन घातलं तर आपल्या जमिनीमध्ये असणारा जे सुवर्णाधिकांचं भांडार ते आपल्याला दिसतं, पण कोणाला? प्रत्येक मनुष्याला अंजन घातलं म्हणून दिसत नाही, तर त्यासाठी त्याचे डोळे जे आहे ते पायाळूचे डोळे असले पाहिजे. जर त्या पायाळूपणाने त्याचा जन्म झाला असेल आणि त्याच्या डोळ्यात अंजन घातलं, तो जैशी देखे पाताळ धने, त्या ठिकाणी त्याला पाताळातले सगळे पदार्थ हे स्पष्टपणे दिसू शकतात. तसं या ठिकाणी हे अत्यंत सूक्ष्म असणारं ब्रह्म, ते ब्रह्मतत्व आत्मत्वाने दृढ निश्चय त्याचा होण्यासाठी ह्या पुरुषाच्या अंतःकरणाची ही भूमिका असली पाहिजे. त्याच्यासाठी हा कर्मयोग काय कार्य करतो तर तो अंतःकरण शुद्धी करून अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञानप्राप्तीची योग्यता करून देतो. आणि मग अशा पुरुषाने केलेली जी अंतरंग श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन या साधनांच्या द्वारा तो मी ब्रह्म आहे या बोधाला प्राप्त होतो. अशा प्रकारची गीतेची मान्यता आहे. आणि हे सर्व करत असताना त्याच्यामध्ये तत्वज्ञान आणि कर्म ह्यांना जोडणारा सेतू म्हणजे उपासना आहे. म्हणजे भक्तीमध्ये ह्या तीन कांडांचा अशा प्रकारचा समन्वय किंवा सामंजस्य सांगितलेला आहे.
जरी तुम्ही कर्म केलं तरी तुम्हाला मध्ये असणारी जी कर्म आणि तत्त्वज्ञान यांना जोडणारा सेतू म्हणजे भक्ती आहे किंवा उपासना आहे. याचं कारण असं आहे की जर आपण कर्म कितीही केलं परंतु ते कर्म जर आपण भगवंताला समर्पण केलं नाही किंवा भगवंताच्या प्रसन्नतेसाठी केलं नाही तर त्या ठिकाणी ते जे केवळ केलेलं जे कर्म आहे ते विविदिशा आपल्या अंतःकरणात ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीची इच्छा निर्माण करू शकत नाही. ते कर्म केवळ आपल्याला श्रीगुरूंची भेट किंवा त्यांच्याकडून जे काही आपण बोधप्राप्तीसाठी त्यांच्याच मार्गदर्शनात किंवा त्यांच्यात कृपाछत्राखाली जी साधना करतो त्या साधनेला ज्ञानरूपी फल पर्यवस्थित करण्याचं सामर्थ्य त्या जड कर्मामध्ये नाही. तर ते जड कर्म जर ईश्वरार्पण आपण त्या ठिकाणी केलं त्याचा अर्थ ईश्वरार्पण करणं याचा अर्थ कर्मकांडामध्ये कर्मजड लोक किंवा कर्मठ लोक जे केवळ कर्माने मोक्ष मानतात तर त्या कर्माने मोक्ष या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य नाही. ते कर्म जर आपण उपासनेसहित केलं तर म्हणजे ते कर्म ईश्वराला अर्पण केलं तर त्याच्यापासून अंतःकरणाची शुद्धी आणि स्थिरता प्राप्त होते आणि मनुष्याला त्यावेळेला म्हणजे जे मूळ कर्मठ लोक आहेत किंवा केवळ कर्मकांडामध्ये निष्णात असलेले लोक त्यांना या ठिकाणी ईश्वर नावाची संकल्पना मान्य करावी असं सुद्धा वाटत नाही. त्यांच्या दृष्टीनं ईश्वराची असिद्धता आहे. जीव जसे कर्म करील ते कर्मच त्याला फल देण्याला समर्थ आहे. पण जड असणारं कर्म पुरुषाला कधी फल देऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी त्यांचा जो विचार आहे की भक्ती विवर्जित किंवा ईश्वर संकल्पना विवर्जित कर्म पुरुषाला कधीही मोक्ष प्राप्त करून देत नाही किंवा त्याच्या अंतःकरणात विविदिशा म्हणजे हे ब्रह्म जाणावं, माझा उद्धार व्हावा, मला मोक्ष प्राप्त व्हावा अशी जी भावना ही जी धारणा आहे त्या अंतःकरणामध्ये कधीच स्फुरद्रूप होत नाही. म्हणून या ठिकाणी गीतेने ह्या उपासना कांडाचं अगदी तोंड भरून स्तुती केलेली आहे. किंबहुना अगोदर कर्मकांड आहे, नंतर ज्ञानकांड आहे आणि मधलं जे अध्याय आहेत 7 ते 12 हे बरोबर त्या कर्मकांड आणि ज्ञानकांडांना जोडणारा आहे एक प्रकारचा पूल आहे. म्हणून अशा रीतीनं याची योजना केलेली आहे. त्याच्यामध्ये जेव्हा आता हा कर्मकांडाचा विचार चालू आहे तर ह्याच्यामध्ये कर्मकांड सांगत असताना कर्मकांड असो किंवा उपासनाकांड किंवा ज्ञानकांड कोणाच्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या ठिकाणी एक मोठी शंका उपस्थित राहते की इथं जर भगवंतांनी सांगितलं की स्वधर्म कर्माचरण करायचं आणि ते कसं करायचं तर त्यांनी सांगितलं श्रेयान स्वधर्मः विगुणाः परधर्मात स्वनुष्ठितात. परधर्मात स्व अनुष्ठितात. दुसऱ्याच्या वर्णाश्रम धर्माचं अत्यंत यथायोग्य प्रकाराने चांगल्या प्रकाराने अनुष्ठान करण्यापेक्षाही आपल्या स्वधर्माचं पालन जरी त्याच्यापेक्षा कमी असलं तरीसुद्धा ते करायला ते करण्यात आपलं कल्याण आहे. स्वामी महाराजांना एका विद्वानाने विचारलं की असं आहे की असं काही स्मृतिग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे की कलियुगामध्ये संन्यास घेऊ नये. तर बरं संन्यास घेऊ नये पण गृहस्थाश्रम ब्रह्मचर्य आश्रम काही संहितांमध्ये असं सांगितलं स्मृतिग्रंथामध्ये की फक्त ब्रह्मचर्य आणि गृहस्थ ह्या 2 आश्रमाचं पालन करावं. या ठिकाणी वानप्रस्थ फार झालं तर तुम्ही करू शकता किंवा तुमच्या ठिकाणी यत्किंचितही वैराग्य नसेल तर वानप्रस्थाचा देखील अधिकार येत नाही. संन्यास करू नये. मग ते म्हणे स्वामी महाराज तुम्ही संन्यास कसा काय केला? इथं धर्मग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. तर स्वामी महाराज एक तर काय आहे का आता शंकराचार्यांचा कलियुगात संन्यास झाला आहे की नाही म्हणजे याचा अर्थ सर्वच वर्ण किंवा सर्वच आश्रम धर्म जे आहे हे सर्वच या ठिकाणी चालतच आहे, परंपरेने चालत आले. कलियुगामध्ये जो संन्यास घेतला त्याचं कारण काय म्हणते स्वामी महाराज म्हटले याचं काय कारण असेल? ग्रंथकारांनी का सांगितलं संन्यास कलियुगात घेऊ नये? त्यांनी सांगितलं की असं आहे की संन्यासाचं पालन करणं हे ह्या कलियुगात अत्यंत कठीण आहे म्हणून शास्त्राने असं सांगितलं. आपल्याला माहीत आहे की जर असं सांगितलं स्वामी महाराज सांगायचे की त्या गुरुजींनी संन्यास दिला आणि नंतर त्यांनी सांगितलं काही नियम तुम्हाला नंतर सांगतो. त्या नियमामध्ये आपल्या विचारसागरात मला वाटतं आहे तर त्याच्यामध्ये नियम आहे संन्यासाला
की जर या ठिकाणी संन्यासी जेव्हा मधुकरीला जातो तेव्हा त्यांनी सूर्याचं दर्शन करून जायचं. आणि जर समजा एखाद दिवस पावसाळ्याचे दिवस असले आणि त्याला ढगाच्या आड सूर्य गेला आणि त्याला सूर्यदर्शन झालं नाही, त्यांनी काय करायचं, त्या दिवशी मधुकरीला जायचं नाही. दुसऱ्या दिवशी जर स्वामी महाराजांनी विचारलं, दुसऱ्या दिवशी झालं नाही तर दुसऱ्या दिवशी जायचं नाही. आता 2 दिवस म्हणू शकेल ते म्हणे तिसऱ्या दिवशी झालं नाही तर काय करायचं, तिसऱ्या दिवशी जायचं नाही म्हणे. कारण सूर्यदर्शनशिवाय मधुकरीला जायचं नाही. मग स्वामी महाराजांनी त्यांना सांगितलं, समजा सूर्यदर्शनच झालं पाहिजे ना, मग समजा 2 दिवस वाट पाहिली आणि तिसऱ्या दिवशी कागदावर सूर्याचं चित्र काढलं आणि दर्शन करून गेलं तर चालेल का? ते म्हटले चालणार नाही. मग स्वामी महाराजांनी त्यांना असा युक्तिवाद सांगितला, जर बाकी गृहस्थाश्रम आणि ब्रह्मचर्य हे तर कलियुगात आहेत ना, वानप्रस्थाला मान्यता देताना 3 आश्रमाला मान्यता दिली. आता सांगा कलियुगात सगळे धर्म ब्रह्मचर्य, वानप्रस्थ किंवा गृहस्थाश्रम, गृहस्थ तरी सगळे धर्माचं पालन होते का? तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ आणि परमपद बळ वैराग्याचे. गृहस्थाश्रमामध्ये अशी आचारसंहिता सांगितली का जिचं पालन केलं असताना परमपद म्हणजे मोक्ष प्राप्त होतं. आणि ह्याच निष्काम कर्माचं आचरण करता करता परमपद कशाचं बळ आहे? सामर्थ्य वैराग्याचं. याचा अर्थ गृहस्थाश्रम आचरण करीत असताना त्या पुरुषाला आपोआप वैराग्य निर्माण होतं, असा त्याचा अर्थ झाला. आणि त्याची आचारसंहिता तुकाराम महाराजांनी एकाच अभंगात सांगितली, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी, पर उपकारी नेणे परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया, भूतदया गायी पशूंचे पालन, तानेल्या जीवन वना माझी, शांतीरूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्त्व वडिलांचे. तुका म्हणे हिचे आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. आता तुम्ही सांगा बरं, कलियुगामध्ये ही जी आचारसंहिता सांगितली एकाच अभंगातली, अजून काय बारकावे असतील ते तर सोडून द्या, ठळक ठळक ज्या गोष्टी सांगितल्या ह्या गोष्टींचं पालन करणारे कलियुगातले किती ग्रहस्थ आहेत? फारच थोडे आहेत, फारच थोडे आहेत. थोडे फारही नाही, फारच थोडे, अशी स्थिती आहे. परंतु लोकांनी गृहस्थाश्रम करायचा सोडला का? गृहस्थाश्रम सोडला नाही. विद्याभ्यासात असताना ब्रह्मचारी आश्रमात आहे. काही लोकांना खरं वैराग्य निर्माण होत नाही तरी ते आपल्या घरात न थांबता शेतात कुटी करून काही का होईना जप, काही एकांत साधना थोडी करत राहतात. ती काय त्या वानप्रस्थाचं जे सांगितलं, वानप्रस्थ तरी संयोगी वियोग असं सांगितलं आहे. संन्यासत्व त्याग संकल्पाचा, एवढं ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे आणि आश्रमी विचार षटकर्मी हे सर्व सांगितलं. हे तुकाराम महाराजांनी गाथेत याचं फक्त मार्मिक रहस्य आणि मुख्य त्याचा ज्या जीवनक्रमातला आचारसंहिता आहे ती सांगितलेली आहे. आता त्याचं कोण पालन करतं? सगळं होत नाही. म्हणून मग काय करायचं? संन्यासाचा धर्म बरा आहे. गृहस्थाश्रमात फार ते एकजण स्वामी महाराजांना म्हटले की स्वामी महाराज मलाही संन्यास करावा वाटतो. त्यांनी सांगितलं का बरं? ते म्हणे मला 5-6 मुलं इतकी कटकट कायम घरात दररोज, त्यामुळे तुम्ही कसे निवांत आहे? म्हणजे अशा निवांततेसाठी संन्यास आहे का? याच्यासाठी नाही. म्हणजे त्याने त्याच्या आश्रमाचा त्याग करू नये, त्या आश्रमातच त्याने राहावं. अशी जर स्थिती असेल तर या ठिकाणी आपापलं वर्णाश्रम धर्म जो आहे त्याचं पालन लोक करतात का नाही, किंवा पालन करण्याचा प्रयत्न करतात. तरीसुद्धा कोणी गृहस्थाश्रम सोडतो का? याच्यामध्ये पालन तर चांगल्या प्रकाराने होत नाही. याचं कारण मूळ वेदाचं मनोगतच आहे, स्वे स्वे कर्मण्याभिरत. आपापल्या वर्णाश्रम धर्माचं कर्म करायचं आणि ते जर परधर्मात सुअनुष्ठितात, सुअनुष्ठितात परधर्मात. दुसऱ्या धर्माचं समजा गृहस्थाला जरी वानप्रस्थ किंवा संन्यास धर्माचं पालन करणं किंवा संन्याशाने ब्रह्मचर्य आपलं गृहस्थ धर्माचं पालन करणं, ह्या ज्या गोष्टी त्या जरी त्याला सोप्या असल्या, मधुकरी मागायची नाही, काही नाही, त्याला वाटतं की गृहस्थ धर्मातलं चांगलं आहे, त्याच्यामध्ये सगळं त्याचं व्यवस्थित चालतं. त्यासाठी भिक्षाटनादी करण्याची, अत्यंत घनघोर असं तप करण्याची गरज नाही असं दिसलं आणि मग तो म्हणायला लागला का गृहस्थ धर्माचं पालन करणं चांगलं आहे, तर असं जर म्हणेल तर चालणार नाही. याचा अर्थ काय आहे? आपापल्या कर्म वाट्याला आलेलं स्वधर्म कर्माचं आचरणच त्यांनी केलं पाहिजे आणि ते ईश्वरार्पण बुद्धीनं केलं पाहिजे. कर्तृत्वाचा अभिमान सोडला पाहिजे, कर्माचा फलाच्या इच्छा सोडली पाहिजे, पुन्हा ते कर्म ईश्वरार्पण केलं पाहिजे आणि ते ईश्वराच्या प्रसन्नते
प्रसन्नतेसाठी केलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्या स्वत्वाचं म्हणजे स्वतःच्या आपल्या इंद्रियांना वाटणारं ऐंद्रियजन्य सुख किंवा मनोजन्य सुख किंवा आपल्या बुद्धीच्या निश्चयापासून होणारं जे भ्रामक सुख आहे, तर ह्या सगळ्या सुखाचा परित्याग करण्याची तयारी त्याच्या ठिकाणी व्हावी आणि त्याद्वारा त्याला खरोखर संन्यासाचा किंवा उत्तरोत्तर असणाऱ्या आश्रमाचा त्याला त्याच्यामध्ये त्याचा प्रवेश व्हावा, याच्यासाठी ही योजना आहे. वेद हा सर्वज्ञ कल्प आहे, क्रांतदर्शी आहे आणि पुन्हा मनुष्याच्या हिताविषयी अत्यंत तत्पर आहे. त्यामुळं वेदाच्या ज्या आज्ञा आहेत तर त्या वेदाच्या आज्ञा अनुलंघ्य आहेत, म्हणजे त्याचं उल्लंघन कधी करायचं नाही, तिथं तर्क करायचा नाही. काही काही लोक एवढं म्हणतात वेदांनी सांगितलं पण हे बरोबर आहे का. आता वेदांनी बरोबर आहे तेवढंच फक्त वेदच फक्त बरोबर सांगतो. तुमच्या तर्काने होणारं, तुमच्या इंद्रियातून, मनाच्या संकल्पातून, बुद्धीच्या निश्चयातून होणारं सगळी ज्ञानं किंवा सगळ्या भावना किंवा सर्व क्रिया ह्या अपौरुषेय वेदाच्यामध्ये बाधित होणाऱ्या आहेत. ह्या सर्व क्रिया ह्या चुकीच्या आहेत, त्या परिपूर्ण नाहीत आणि अनेक सदोषता त्याच्यामध्ये भरलेली आहे. अशा वेळेला मनुष्याला तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, शास्त्राच्या वचनावर कोणत्याही प्रकारचा संशय घेण्याचं कारण नाही. इतकं यदी वेदाः प्रमाणम स्युः, जर वेद प्रमाण असतील असं तो पूर्वमीमांसक म्हटला. कोण? कुमारील भट्ट. तर त्यांनी कड्यावरून उडी मारली तरी जर वेद प्रमाण असतील असं म्हटला तर तो खाली जसाच्या तसा 300 फूट दरीमध्ये उभा राहिला, त्याला काही झालं नाही. परंतु त्याचा एक डोळा गेला, त्याला दणका बसला खाली पडताना तर एक डोळा गेला. त्यांनी सांगितलं मी वेदावर इतका माझी दृढ श्रद्धा आहे, माझा डोळा का गेला. त्याला म्हटले की त्याच्यामध्ये प्रतिज्ञेमध्ये तुझा एक शब्द चुकला. कोणता चुकला? यदी वेदाः जर वेद असेल तर. जर कायला वेद प्रमाणच आहे, जर असेल तर हे एवढी तरी तुझ्या शंका या ठिकाणी का घेतली असं त्यांना म्हटलेलं आहे. तर अशा वेळेला मनुष्याला हे कर्ममार्ग, वैदिक मार्ग जे आहे त्याच्यामध्ये कर्ममार्ग असो, उपासना मार्ग असो किंवा ज्ञानमार्ग असो, त्या मार्गाचं अनुसरण करीत असताना त्या पुरुषाला त्यांनी त्याच्यावर चाललं पाहिजे की नाही. इतकं असलं तरी बऱ्याच वेळेला असं होतं की त्या मार्गावर निष्ठा असणारे पुरुष शास्त्रमार्गावर अत्यंत श्रद्धा, विश्वास किंवा शास्त्राच्या विधानावरून, शास्त्राच्या आज्ञेला ज्यांनी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे आणि त्याच्यासाठी काही प्रसंगी विष घ्यायची आली, देह पडण्याची वेळ आली तरी आम्ही वेदाची आज्ञा उल्लंघन करणार नाही, अशा प्रकारचा निश्चय केलेले शास्त्रज्ञ पुरुष ते देखील वेदातल्या ह्या वर्णाश्रम धर्माच्या विरुद्ध वागताना दिसतात. अशा अनेक इतिहास पुराणांमध्ये किंवा सद्यकालीन आपल्याला ही प्रत्यक्ष अनुभूती येते. मग ह्याचं कारण काय आहे? त्याचं कारण काय आहे म्हणजे जे अज्ञानी लोक तर वर्णाश्रम धर्माच्या मर्यादा सोडतील, पण जे ज्ञानी आहेत, शास्त्रज्ञ आहेत ते लोकसुद्धा, अर्जुन म्हणतो की देवा ते सुद्धा ह्या वर्णाश्रम धर्माच्या मर्यादा सोडताना दिसतात. याचं कारण काय? किंवा जे लोकांनी भक्तीसाठी आपलं जीवन समर्पण केलेलं आहे, हा जो विचार आहे ना, हा विचार तिन्हीकडे सारखाच महत्त्वाचा आहे. जरी भक्त असला तरी तो ही शंका उपस्थित करील. इथं जरी कर्मयोगात आली तरी मनुष्य जीवनातले जे कर्म, ज्ञान आणि उपासना या साधनांमध्ये प्रवृत्त झालेला कोणताही मनुष्य जरी असला तर त्याला हीच शंका येऊ शकते की जे लोक भक्ती करतात, जे लोक तत्त्वज्ञानाचं साधन करतात, जे लोक कर्ममार्गाचं अनुसरण करतात, तिघांमध्ये जर आपण पाहिलं तर सामान्यपणे काही लोक त्याच्यापासून च्युत होऊन त्याच्यासाठी त्यांचं जीवनाचं ध्येय ठरलेलं आहे की हे आचार विचार आपल्याला पालन करायचे आणि ते मात्र त्याच्यापासून भ्रष्ट होताना दिसतात आणि वेगळ्या मार्गाने चालत असतात. त्यांची प्रवृत्ती किंवा त्यांचं वळण जीवनाचं ते बदललेलं आपल्याला दिसतं. याचं कारण काय? आपल्याला वाटतं का हा प्रश्न जो आहे आता भगवान परमात्म्याकडं केविलवाण्या नजरेने आपण पाहणार आणि भगवान आपल्याला काहीतरी उत्तर देणार. भगवान बहुतेक असं सांगणार
की या ठिकाणी माझी कृपा संपादन करा, किंवा ह्या ज्या इंद्रियांकडून, मनाकडून, बुद्धीकडून हे जे प्रमाद होतात आणि मनुष्य त्याच्यापासून च्युत होतो स्वधर्म मार्गापासून, ते याचं कारण काय आहे? त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांची कृपा झाली नाही, किंवा या ठिकाणी काहीतरी प्रयत्नाची आमची कमी पडली की काय, इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतेची प्रसन्नता कमी पडली की काय, किंवा तो सर्वांचा नियामक असणारा जो परमात्मा, त्या परमात्म्याचा आमच्यावर अनुग्रह पूर्ण रूपाने झाला की नाही, किंवा प्रयत्नांची आमची कमी पडली. बरं, दुसरी गोष्ट अशी की याचं खरं कारण आता भगवान आहे. ऐश्वर्यस्य समग्रस्य काय ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशसाः श्रियः वैराग्यशाथ मोक्षस्य शन्नाम भग इतिरणा. या सहाही गोष्टीनं परमात्मा संपन्न आहे. धर्माचं ज्ञान पण आहे, ज्ञानस्वरूप तो परमात्मा आहे, यश त्याला आहे, ऐश्वर्य त्याच्याजवळ आहे. तेव्हा नेमका आपल्या बुद्धीमध्ये जो निर्णय होत नाही, तो निर्णय आता भगवान आपल्याला सांगतील. आशाळभूतपणे आपण भगवंताचं वचन ऐकण्याची, काय वचन सांगतात, काय ह्याविषयी निर्णय देतात, हे आपल्याला ऐकायला प्रवृत्ती होते. आणि त्यावेळेला भगवान परमात्मा जे सांगतात ते भगवान परमात्मा याच्यापैकी कोणतंच उत्तर देत नाही. भगवान परमात्मा सांगतात, कोणताही मनुष्य जेव्हा, काल आपण चिंतन केलं परवा, प्रमादो वै मृत्यू, ही मनुष्याची स्वतःची बुद्धीची त्याने केलेली फसवणूक किंवा आत्मवंचना हीच त्या निषिद्ध गोष्टीकडे प्रवृत्त होण्याला कारण आहे. अर्जुन म्हणतो, देवा ऐसे कैसे जे ज्ञानियाची स्थिती भ्रंशे, जे मार्ग सांडून अनारिशे चालत देखो. असं कसं काय देवा हे होतं की जे लोक ज्ञानी आहेत चांगले, ते आपल्या स्थितीपासून, आपल्या मार्गापासून, आपल्या योग्य उचित साधनापासून भ्रष्ट होतात आणि मार्ग सांडून त्या मार्गाचा त्याग करतात आणि अनारिशे चालत देखो, आणि वेगळ्याच मार्गाने, भलत्याच मार्गाने चालताना दिसतात. हे म्हणतात सर्वज्ञ हे जे होती, पाहिलं तर त्यांचं सगळं आयुष्य वेदाचा स्वाध्याय करण्यात गेलेलं आहे, त्याचा अर्थही त्यांनी जाणून घेतलेला आहे, आणि अर्थ जाणल्यानंतर त्या आपल्या गंतव्यस्थानाच्या प्राप्तीसाठी किंवा तिथं जाण्यासाठी ज्यांनी काही साधनेलाही आरंभ केला. सर्वज्ञही जे होते आणि हेयोपादेही जाणती, हे म्हणजे काय त्यागलं पाहिजे आणि काय ग्रहण केलं पाहिजे हेही जाणतात. तरी परधर्मे व्यभिचरती कवने गुणे. तर कोणत्या कारणाने ते ह्या परधर्मामध्ये, जो आपला स्वधर्म आहे त्या स्वधर्मापासून ते च्युत होतात आणि विरुद्ध धर्माचं आचरण करतात, याचं कारण काय? असं जेव्हा अर्जुनाने शंका केली, हा श्लोक ऐकल्यानंतर श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. भगवंताचं वचन आहे, परधर्म हा भयाला प्राप्त करून देणार आहे, नरकाला, अधोगतीला प्राप्त करून देणार आहे. आणि स्वधर्मामध्ये काही त्रुटी जरी झाल्या तरी त्याच्यामध्ये जर तुम्ही त्याचं आचरण केलं तर ते स्वधर्मे निधनम श्रेया. तुम्हाला जरी मरण आलं तरीसुद्धा तुम्ही सत्याचं अन्वेषण करीत असल्यामुळं, त्या अर्जुनाने विचारलं, असा पुरुष मरण पावला आणि पूर्णतेला प्राप्त झाला नाही तर त्याची काय गती होते? तर भगवान आता पुढं 6व्या अध्याय सांगणार आहे की काय, की नहि कल्याणकृत कश्चित पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते. या लोकात आणि परलोकात मरणोत्तर त्याचा कधीच नाश होत नाही. नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते, त्याचा विनाश कधीच होत नाही. नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. बरोबर ना? कल्याणकृत, जो कल्याणाच्या मार्गावर लागलेला आहे, कल्याण करण्यासाठी निघालेला आहे, त्याचं अकल्याण किंवा त्याची दुर्गती कधीच होत नाही. एवढं भगवंतानी मानव जातीला आश्वासित करून ठेवलेलं आहे. तरीसुद्धा लोक काय म्हणतात, तरीसुद्धा असे लोक जे आहे ते सन्मार्गापासून विन्मुख होऊन परधर्माचं आचरण करताना दिसतात. याचं कारण काय? ही जी शंका आहे ही फारच महत्त्वाची. कारण ही कोणत्याही मनुष्य साधनावर लागला, आरूढ झाला तर त्याला ही येणारी शंका आहे, आणि त्या शंके पुन्हा आयुष्यात कधी राहू नये एवढ्या प्रकारचं निराकरण भगवंतानी ह्या श्लोकांमध्ये केलेलं आहे. की आता त्याच्या आयुष्यात
कधीही पुन्हा ही शंका निर्माण होणार नाही. तो योग्य मार्गानेच चालत राहील. फक्त ही शंका येऊ नये, पण आली तर तिचं निराकरण भगवंताने केलेलं आहे आणि त्यासाठी लगेच भगवान उत्तर देतात. तर आपलं हे चिंतन चाललं होतं, भगवान याविषयी काय उत्तर देतील आता. तर भगवंतांनी काही नाही, जी वस्तुस्थिती घडते मानवी जीवनामध्ये तिचंच उद्घाटन किंवा त्याच रहस्याचं या ठिकाणी स्पष्टीकरण भगवान देतात. काही नाही याला. असं जर तुम्ही म्हणत असाल तर कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येनम इह वैरिणम. याला दुसरं काही नाही. दुसरं कुठं शोधा, नका शोधू मतांतरे आणि नुमगे खरे बोडालं. आता हे जे दार्शनिक आहेत ना, हे सगळे सुखप्राप्तीसाठी दुःखनिवृत्तीसाठी उपाय सांगणारे जे आस्तिक नास्तिक दार्शनिक आहेत, त्यांच्या कोणाच्याच नादाला लागू नका. तुम्हाला गीतेमध्ये जो उपाय सांगितला तो स्वतः स्वमुखे आपण काय सांगे तो श्री विष्णू आणि श्री गीता हा प्रश्न अर्जुनाशी. गीतामध्ये हा प्रश्न म्हणजे उत्तर. त्या ठिकाणी ह्या प्रश्नाचं जे उत्तर गीतेमध्ये दिलेलं आहे तेच मानवी जीवनाला अनुसरणीय आहे किंवा अंगीकार करण्याला योग्य आहे. आणि ते मत हे आहे भगवंताचं की काही नाही, तुझ्या जीवनात जेवढी काय आहे त्याचा ते आपले हे आत्ता मध्यंतरी ब्रह्मलीन झाले त्यांचं एक पुस्तक प्रसिद्ध होतं, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. इथं हे हरिभक्तपरायण वैकुंठवासी वामनराव पै महाराज त्यांनी ही गोष्ट सांगितली, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आता मध्य काळात जसं गीतेत आता 4थ्या अध्यायात येणार आहे, हे जे ज्ञान आहे तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे, हे वामनराव महाराजांनी सांगितलं का त्याच्यापूर्वी हेच गीतेने सांगितलं का वेदाने तेच सांगितलं. उद्धरेद आत्मना आत्मानम नात्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. आपणच आपला शत्रू आहे, आपणच आपला मित्र आहे. जर आपण आपलं आत्मकल्याण केलं तर आपला मित्र आहे, आणि जर आपण आपल्या आत्म्याचं अमंगळ केलं, त्याला आपल्या मूळ स्वरूपापासून दूर नेलं तर आपणच आपली केलेली हानी आहे. तुकाराम महाराज या दृष्टीने विचार करतात, माझा मीच झालो शत्रू कैच्या दावेदार कैसा मित्रू कासया घातला पसरू अहो जगद्गुरू तुका म्हणे. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात आपणच आपला मित्र आहे आणि आपणच आपला शत्रू आहे. ही गोष्ट जी आहे ही सिद्धांत रूपाने आपल्या मनात कायम ठसली तर आपल्याला बराच जो काही विनाकारण खूप मनुष्याला दूरवर दुःख भोगावं लागतं. त्याचं कारण काय, मनुष्य सारखा आपल्या जीवनामध्ये जेव्हा काही त्रुटी किंवा वैगुण्य होतं तेव्हा तो दुसऱ्यावर आरोपित करून त्याचं हेतुत्व दुसऱ्यावर कसं लादता येईल याच्यासाठी जी ऊर्जा खर्च करतो तो कधीच करणार नाही. आपल्याला सुख येऊ दुःख येऊ काही येऊ ते आपापल्या सत्कर्माची अथवा दुष्कर्माची फलं आहेत. म्हणून या ठिकाणी इतकंच नाही, ज्योतिषामध्ये काल हा दुःखाला कारण आहे, देश दुःखाला कारण आहे, वस्तू व्यक्ती दुःखाला कारण आहे, शत्रू दुःखाला कारण आहे. हे काही नाही, माझा मीच झालो शत्रू दुःखाला कारण आहे. हे काय आपण केलेल्या कल्पना आहेत. खरं आपण अशी कल्पना केली की अमक्या गोष्टीला आपल्याला हा मनुष्य त्रास देतो, आपल्याला लगेच वाटतं की हा मनुष्य आपला शत्रू आहे. कारण काय, आपण जी कल्पना केली त्याला इच्छा वैपरीत्य म्हणतात. जी आपण इच्छा केली तिच्या विपरीत व्हायला लागलं का ती गोष्ट आपल्याला प्रतिकूल वाटायला लागते. वास्तविक अनुकूल नाही आणि प्रतिकूल नाही. स्वामी महाराजांनी उदाहरण दिलं की कुत्रा असतं कुत्रं, आणि त्या कुत्र्याला जर आपण कोंडून घेतलं तर ते कुत्रं काय करतं, जोरजोराने भोकायला लागतं, आपली झोपसुद्धा होऊन देत नाही. पण योगायोगाने कुत्र्याला जर झोप येत असली आणि त्यावेळेला कोंडून घेतलं ते शांतपणे झोपतं, कारण त्याला झोपायचंच असतं. त्यामुळं ते कुत्रं भुंकत नाही त्यावेळेला. आपलं सुद्धा काय इच्छा वैपरीत्य नाही त्याला, म्हणून त्या ठिकाणी ते शांतपणाने झोपतं. तसंच आपल्या जीवनामध्ये आता योगी अरविंदांचं उदाहरण देतात की योगी अरविंद जे आहेत ते कायम देशाचं हे स्वातंत्र्य मिळावं म्हणून भूमिगत राहून संपूर्ण जे का ICS दर्जाचे हे मोठे अधिकारी आणि इतके मोठे विद्वान आहे की आजही त्यांनी केलेले उपनिषदाचे जी काही भाष्य आहेत किंवा मंत्रांचा जो इंग्लिशमध्ये केलेला अनुवाद आहे तो इंग्लंडसारख्या देशामध्ये आजही अत्यंत म्हणजे स्पृहणीय ज्याला म्हणतो, अत्यंत कौतुकास्पद, त्यांच्या बुद्धीची तुलना करता येणार नाही असं मोठमोठ्या विद्वानांनी त्याचं हे दिलं. जे काही
जर्मन कवी आहे ना, तो नुसता गीतेचा अनुवाद वाचला आपल्या इकडच्या विद्वानाने केलेला, तर तो जर्मन कवी गटे गीता डोक्यावर घेऊन नाचला, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी ही आपण इच्छा जशी केली कल्पना, त्या कल्पनेमुळं अनुकूल प्रतिकूलता आणि त्याच्यामुळं मनुष्याला सुखदुःख होतात, बाकी काही कारण नाही. आपलं चिंतन हे चाललं की योगी अरविंदांना जेव्हा इंग्रज सरकारने पकडलं आणि त्यांना भूमिगत सोडून दिलं, 20 महिने त्यांना एका खोलीमध्ये ठेवलं जेलच्या, कोणाशीही संबंध नाही. मग ते काय म्हणतात, आता कुत्र्यासारखं भुंकून तर काय उपयोग होणार नाही, सरकार तर काय आपल्याला सोडणार नाही, मग त्यापेक्षा आपण आपली इच्छाच बदलून टाकू ना. याच्यामध्ये आता असं काही उपयोग नाहीच आहे, तर आपण इच्छेचा विषय, आता जरी देशाचं कल्याण हा स्वातंत्र्य, पण आता आपणच जर भिंतीमध्ये 4 भिंतीमध्ये बंदिस्त झालो तर बाह्य लोकांचं चिंता करून काय उपयोग होणार आहे? त्यांनी काही देश स्वतंत्र होणार आहे का? होणार नाही. मग त्यांनी हा सगळा विश्वच ज्यांनी निर्माण केलं त्या परमात्म्याचं चिंतन करू, आणि त्या चिंतनामध्ये ते रमून गेले. आणि 20 वर्षानंतर जेव्हा बाहेर सुटले तेव्हा त्यांना अंतर्मुख वृत्तीमध्ये त्यांनी भोगलेला जो निरामय आनंद, त्या आनंदामुळं त्यांनी पुन्हा देश स्वातंत्र्य याच्याऐवजी ते ईश्वर प्रेमामध्येच निमग्न राहिले. आणि प्रत्येक मनुष्यासाठी हेच आहे की एखादी प्रतिकूल परिस्थितीची कल्पना, जेव्हा प्रतिकूल परिस्थिती येते तेव्हा तिच्यातून तर काय सुटू शकत नाही. मग त्याच्यापेक्षा ही अनुकूलता आणि प्रतिकूलता हा भ्रम ज्याच्यामुळं राहतो, त्याच्या पलीकडं असणारा आपलं आत्मतत्व, ते स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश श्रुतीनं प्रतिपादन केलेलं आहे, युक्तीनं ते सिद्ध आहे, आणि तोच आपला अनुभव करून मनुष्याने कायमचं आपलं जीवन निहालका करू नये, अशा प्रकारचा हा विचार ही गीता सांगते. आणि त्याच्यामध्ये हा विषय आला की भगवान सांगतात याला दुसरं कोणतंही कारण नाही. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा. तर त्यावेळेला हा आपल्या अंतकरणात निर्माण होणारा विषयांविषयीचा काम किंवा त्या कामाच्या अपूर्ततेत निर्माण होणारा क्रोध, हा सुद्धा एक प्रकारचं कामाचंच परिणमन झालेलं रूप आहे. तेव्हा काम आणि क्रोध हे दोन्ही एकच आहेत. येशा एक वचनच वापरलं. काम येशा क्रोध येशा हा रजोगुणापासून उत्पन्न होतो. म्हणजे याच्यामध्ये हे महत्त्वाची गोष्ट सांगतात की मनुष्याच्या जीवनामध्ये रजोगुण जो आहे तो जास्त घातक आहे. तमोगुण आणि सत्वगुण याच्यापेक्षाही रजोगुण हा जास्त घातक आहे. परंतु हा रजोगुण असा आहे, सत्वगुणालाही आनंद फलाचा जर उपभोग भोगायचा असेल तर त्या ठिकाणी रजोगुणाचं साह्य लागतं. आणि तमोगुण असा आहे की त्या तमोगुणामध्ये देखील आपल्याला आळसाचं, निद्रेचं सुख भोगायचं असेल, भोक्तृत्व, तर त्या ठिकाणी रजोगुण हा प्रेरक होत असतो. म्हणून या ठिकाणी रजोगुणाचं रजोगुण समुद्भवा. वास्तविक हा जो ही जी स्थिती आहे, काम येश क्रोधेश, हे खरे आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे निर्माण होणार आहे. पण मनुष्याला प्रत्यक्ष कार्यकारी किंवा आपल्याला अनुभवाला त्यांचा जेव्हा येतात तेव्हा ते कार्यावस्थेमध्ये काम क्रोध हे आपल्याला जास्त दुःख देत राहतात. म्हणून या ठिकाणी सांगितलेले आहे. दुसरी गोष्ट, आपण परवा चिंतन केलं होतं, रजोगुण आहे ना हा जास्त घातक आहे. त्या आळसामध्ये प्रमादामध्ये पडलेला जो पुरुष आहे ना, तो एखाद्या मूर्छित माणसाप्रमाणे असतो. त्याला त्याचं काही कळत नाही. त्या भरामध्ये प्रमादी जीवन जे असतं की त्या ठिकाणी जरी आपण म्हणतो प्रमादो वै मृत्यू, मी चूक करीत आहे हे त्याच्या ध्यानात येत नाही. जर झालं असतं तर त्या मनुष्याने ते केला असता का? नाही. म्हणजे प्रमाद, आळस, निद्रा हे जे तमोगुणाचे म्हणजे तमोगुणाचे धर्म आहेत, तर त्या धर्मापेक्षाही रजोगुण जो आहे तर तो रजोगुण मनुष्याला जास्त त्रासदायक आहे. आणि त्या रजोगुण, सत्वगुण आणि रजोगुणाचं आळस, निद्रा हे जे का ती त्याच्यापेक्षा स्थूल रूप आहे आणि प्रत्यक्ष अनुभवाला येणार आहेत. किंवा ज्ञान आणि सुख हे जे सत्वगुणाचे आहेत तर ते सुद्धा रजोगुणामुळे ते अनुभवाला येतात. म्हणून या ठिकाणी रजोगुण प्रत्यक्ष काही करत नाही पण दुसऱ्यांना मदत करतो. म्हणून सांख्यकारिकेमध्ये रजोगुणाचं स्वरूप सांगितलं. पहिल्यांदा काय आहे, प्रकृतीपासून काय उत्पन्न होतो, प्रकृतेर महान म्हणजे महत्त्वापासून तर तो अहंकार, हा अहंकार निर्माण होतो. आणि ह्या अहंकाराच्यापासून त्यांनी सांगितलं अहंकार 3 प्रकारचा आहे. म्हणजे अहंकारापासून सांख्य तत्वज्ञान, त्याचे वास्तविक प्रकृती ही 3 गुणांची साम्यावस्थेलाच प्रकृती म्हणतात, परंतु अभिव्यक्त होताना प्रकृती, महत्त्व, अहंकार आणि मग तो अहंकार 3 प्रकारचा आहे.
कोणता सात्विक अहंकार, त्याला काय नाव आहे, सात्विक अहंकार, राजस अहंकार आणि तामस अहंकार. त्याच्यापैकी सात्विक अहंकाराला वैकारिक अहंकार असं म्हणतात आणि तामस अहंकाराला भूतादी असं म्हणतात. आणि मधला जो अहंकार आहे तो कोणता आहे, राजस अहंकार. तर हे सगळं विश्व उत्पन्न होतं कसं, हे सांख्य तत्त्वज्ञान सांगताना ते सांगतात की आपल्या ठिकाणी उत्पन्न होणारी हे सगळे जे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि उभयेंद्रियात्मक असणारं मन, हे सर्व हा सगळं असणारं प्रपंच हा कशापासून उत्पन्न होतो, सात्विक अहंकारापासून. आणि पुढं जाऊन सांगतात की राजस आपलं राजस अहंकारापासून काय उत्पन्न होतं, त्यांनी काहीच सांगितलं नाही. राजस अहंकारापासून काय उत्पन्न होतं हे सांगितलं नाही. पुढं जाऊन सांगितलं का मग तामस अहंकारापासून पंचतन्मात्रा उत्पन्न होतात. आणि पंचतन्मात्रा हे पंचमहाभूताचं सूक्ष्म स्वरूप आहे. आणि त्याच पंचतन्मात्रांचं स्थूल स्वरूप जे आहे ते स्थूल स्वरूपाला पंचमहाभूत म्हणतात. आणि सर्वम द्रव्यम पांचभौतिकम, आणि सगळं जग हे पंचमहाभूतात्मक अशा स्वरूपाचं आहे असं स्पष्टीकरण केलं. वेदांत दर्शनालाही ही गोष्ट मान्य आहे. तर या ठिकाणी ह्या रजोगुणापासून काय उत्पन्न झालं, राजसी अहंकारापासून काहीच नाही. म्हणे मग त्याला अहंकार आणि त्याला मध्ये मानलं का, ते म्हणे जरी तो प्रत्यक्ष काही करीत नसला ना, पण ह्या दोन अहंकाराची जी कार्य आहे ना त्या रजोगुणाचं साह्य असल्याशिवाय होत नाहीत. म्हणून या ठिकाणी आम्ही त्या अहंकाराचं राजसी रूप मानलं. त्याला आधुनिक विज्ञानाप्रमाणे त्याला म्हणतात, एक शब्द आहे काय आठवला तर बघा, त्याला याच्यामध्ये रसायनशास्त्रामध्ये ऑर्गॅनिक कॅटॅलिस्ट म्हणतात. ऑर्गॅनिक कॅटॅलिस्ट त्याला काय म्हणतात, काय काय लक्षात, काहीतरी नाव आहे, उदासीन असं त्याचं नाव आहे. म्हणजे तो जो अहंकार आहे तो अहंकार असा आहे, राजस अहंकार, तो साक्षात काही करीत नाही, त्याच्यापासून काही उत्पन्न होत नाही, पण ते दुसऱ्याला सहाय्य करतो. जसं आपण म्हणतो ना त्या कोणत्या पोटॅशियम परमॅंगनेट काय KMnO4 का KMnO4 ना, तर ते जे घटक आहे त्याच्यापासून ऑक्सिजन उत्पन्न करतो. ऑक्सिजन उत्पन्न होताना त्याच्यामध्ये काय करावं लागतं, MnO2 ना, मॅंगनीज डायऑक्साईड, मॅंगनीज डायऑक्साईड मिश्र करावा लागतो. आणि मग त्याला ठराविक प्रमाणात आच उष्णता दिली तर त्याच्यापासून ऑक्सिजन होतो. अहो ते मॅंगनीज डायऑक्साईड कशाला घालायचं, तुम्हाला तर काय होतं, पोटॅशियम परमॅंगनेटपासून जर ऑक्सिजन उत्पन्न होतो तर हा कशाला, मॅंगनीज डायऑक्साईड कशाला, तर त्याचं साधन आहे की ते म्हणतात तो काय करतो, मदतनीस, सहाय्यक, त्याला कॅटॅलिस्ट म्हणतात. तो सहाय्याचं कार्य करतो. प्रत्यक्ष त्याच्यापासून ऑक्सिजन उत्पन्न होत नाही, पण तो असला म्हणजे ऑक्सिजन उत्पत्ती योग्य प्रकाराने होते, असा सहाय्यक आहे. तसं या ठिकाणी आपल्याला हा जो केवळ रजोगुण राजसीय अहंकार आहे तो ह्या सात्विक अहंकाराला आणि तमोगुणाला मदत करणारा असा हा रजोगुण असल्यामुळं त्याचं महत्त्व आहे. स्वामी विवेकानंद ज्या वेळेला परदेशामध्ये ह्या सर्वधर्म परिषदेमध्ये आपला पूर्णपणे अजिंक्य विजय मिळून आले, त्यावेळेला त्यांचा जो सत्कार झाला, तर त्या सत्कारामध्ये त्यांनी जे सत्काराला कलकत्त्यामध्ये उत्तर दिलं त्याच्यामध्ये ते सगळ्या लोकांना आपल्या म्हणतात उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरांनी बोधत, सगळ्या लोकांना सांगितलं उठा जागे व्हा. लोक म्हणले आम्ही काय झोपलेले का, तुमचा सत्कार ठेवला म्हणजे काय आम्ही जागृतच आहे ना हे याच्यामध्ये. तेव्हा त्यांनी सांगितलं नाही तुम्ही सगळे त्यांनी एखाद्या लोखंडाच्या मोदळ्याप्रमाणे चिखलाच्या गोळ्याप्रमाणे तुम्ही एकदम तमोगुणामध्ये आहात. ते आणि काही लोक जे आहे त्यांनी सांगितलं तिकडं त्या लोकांना सांगितलं की आमच्या भारतासारखी संस्कृती नाही ज्याच्यामध्ये सत्वगुणालाच प्राधान्य दिले असं नाही, रजोगुण तर तमोगुण आमचे लोक स्थान देतच नाही, पण सत्वाच्या आतीत असणाऱ्या जे काही त्रिगुणाच्या आतीत असणारं ते आमच्या गीतेनं सांगितलेले. परदेशात त्यांचा मोठा गवगवा केला आपल्या संस्कृतीचा, धर्माचा, वैदिक परंपरेचा, म्हणून तर इथं त्यांचे सत्कार केले. नाहीतर लोक म्हटले तर तिथं जाऊन आमची निंदा, तसं नाही केलं. आणि इथं आल्यावर मात्र त्यांच्यावर एकदम आसूड त्यांनी झाडले. तर त्याचं कारण त्यांनी सांगितलं की तुम्ही लोखंडाच्या गोळ्याप्रमाणे
दोन प्रकारचे ह्या भारतात लोक आहे. कधी ही स्वातंत्र्यपूर्व काळातील त्यांनी केलेलं जे आलोचन आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की तुम्ही एक तर तमोगुणात पडलेले भारतातले फार लोक आहेत. स्वातंत्र्य त्याच्याशी काय संबंध, चाललंय आपलं असं म्हणणारे लोक आहेत. आणि काही जे लोक आहे ना ते म्हणतात की अहो याचं काही नाही, आपल्याला किती प्रतिकूलता आली, इंग्रजांनी काही केलं तरी सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जयो, युद्धाये युजस्व नाही, फक्त सहस्व. या ठिकाणी हे सगळं सहन करायचं. इंग्रजांनी इकडच्या गालात मारली तर दुसरा हाल काय करायचा, पुढं करायचा, सत्वगुणात राहायचं असं त्यांनी सांगितलं. हे दोन्ही विचार पद्धती जी आहेत ह्या भारतामधल्या ह्या सध्या काळाला ह्या विरोधी आहेत, ह्या त्याला अनुकूल नाही, याने भारताचं कल्याण होणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं रजोगुण धारण करा. रजोगुण धारण केला तर तुम्हाला झोपही शांत लागेल, झोपेचाही आनंद घेता येईल. नाही तर झोपेतमध्ये पडले काहीच त्यांना नाही. आज झोपेतून उठल्यावर काय म्हणतात, आज फार अंग दुखतं, आणि झोपले किती 16 तास. म्हणजे याचा अर्थ झोपेचं सुद्धा आस्वादन त्यांना करता आलं नाही, आहे की नाही. चांगल्या क्रिया केल्या तर काय म्हणायला लागले, सत्वगुणाच्या लोककल्याणाचे करतात आणि म्हणतात आज फारच थकवा आला. तर अशा खरा सत्वगुण जर तुमच्यात जागृत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी सत्वात संजयते ज्ञान आणि सत्वम सुखे संजयती. तो कुठं घालतो सत्वगुण, सुखामध्ये. पण तुम्हाला सुखाची अनुभूती घेता आली नाही, याचा अर्थ तुमचा रजोगुण ज्या ठिकाणी सत्वगुणाला साह्य करणारा झाला नाही किंवा इकडं तमोगुणाला साह्य करणारा झाला नाही. म्हणून या ठिकाणी सांगत असताना काम येश क्रोध येश रजोगुण समद्भवा, हा रजोगुणापासून उत्पन्न झालेला आहे. म्हणजे याच्यातून आता तुम्हाला जेव्हा बाहेर पडायचं आहे, बाहेर पडायचं आहे कामक्रोधातून, तेव्हा तुम्हाला रजोगुणाचं विचार जर तुमच्याजवळ असेल तर किती मर्यादेपर्यंत रजोगुणाला उपयोग करायचा आणि कोणत्या वेळेला रजोगुण सोडून द्यायचा हे तुम्हाला शिकणं आवश्यक आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगतात की बाबा हा जो रजोगुण आहे ना, हा फार त्यानं परवा आपण चिंतन केलं होतं, काय नाथ महाराजांनी लिहिले पण आता आठवत नाही, पण त्यांनी लिहिले रजोगुण कशा स्वरूपाचा आहे. एखादा घोडा आहे आपला, तो हा सांगत होता वेदांत काल की एक घोडा आहे म्हणे, त्याच्या पुढं गेलं का चावायला धावतो म्हणे. आणि म्हणे आम्ही खरंच प्रयोग केला, म्हटलं आजोबा, आम्ही मागू गेलो तो लाता झाडायला लागला. तसं हा रजोगुण जो आहे तो पुढे चावेरा आणि मागे लातेरा. पुढं गेलं तर चावतो आणि मागं गेलं तर लाता मारतो, म्हणजे लवकर सोडतच नाही. अशा प्रकारचा हा रजोगुण आहे. त्या रजोगुणाची उपयोगिता कशी करायची, त्याच्यावर त्याला अभिभूत कसं करायचं, त्याची उपयोगिता कशी करायची आणि तिन्ही गुणांच्या अतीत जीवाने कसं जायचं, याच्यासाठी ह्या रजोगुणाच्या स्वरूपाचा विचार भरपूर महत्त्वाचा आहे, असंही भगवान एका प्रकारे व्यंजनेने या ठिकाणी सांगत आहेत. आणि त्याच्याबरोबर इतकी जागृती देतात की हा जो रजोगुण आहे हा तुम्ही सामान्य समजू नका, हा महाशनो. ह्या रजोगुणाच्या पूर्तीचा जर तुम्ही करायला जाल ना, म्हणजे आपण आपल्या अंतकरणात जे काही इच्छा उत्पन्न झालेली आहे विषय प्राप्तीची, ही रजोगुणामुळं प्रेरणा झालेली आहे. आणि ते तिची पूर्तता करण्याच्या भानगडीत किंवा त्याच्या पाठीमागे तुम्ही जर धावलात तर काय होईल, काही केलं तरी हा इतका खादाड आहे, महाशन आहे, याची कधीच पूर्तता होणार नाही. म्हणून आपल्या अंतकरणात उत्पन्न झालेली इच्छा जिच्याच्या तिथंच त्याच वेळेला ठेचून तिला आत्माभिमुख करण्याचा प्रयत्न करणं हे बुद्धिमानीचं काम आहे, हे पुरुषार्थप्रद आहे. त्या ठिकाणी इच्छेची पूर्तता करण्याने जर आपल्याला समाधान शांती मिळेल तर ती कधीच सुतराम शक्यता नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही आता त्याच्यासाठी सावधानपणाने तिकडं प्रवृत्ती होऊ देऊ नका. म्हणून महाशना हा असं त्याचं सांगितलं. आणि नंतर सांगितलं शिवाय असे एवढंच नाही, जाऊ द्या त्याचे खादार नाही, केलेले प्रयत्न निरर्थक जातील नाही, ते अनर्थक होतील. म्हणून सांगतात महापापमा, पापाचं फल हे अनर्थ आहे. पापाचं फल तुम्हाला भोगलं नाही, व्यर्थ गेलं असं कधी होणार नाही. कारण कर्म जे आहे तर त्या कर्म जे आहे जो ज्या कर्माचा कर्ता होतो
तो त्या कर्मफलाचा भोगता अपरिहार्यपणे होतो असा वेदाचा सिद्धांत आहे. म्हणून या ठिकाणी तो कसा आहे, महापाप्मा आहे, महान पापी आहे. पापी आहे म्हणजे हा गुण महान पापकर्मात प्रवृत्त करणारा आहे. तेव्हा या ठिकाणी तुला सावधानता बाळगण्याची गरज. एका श्लोकामध्ये घागर में सागर असं सगळं मनुष्य जीवनाच्या कर्माचं रहस्य भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. नुसतं कर्माचंच रहस्य सांगितलं नाही, उपासनेचंही रहस्य याच्यामध्ये आहे आणि तत्त्वज्ञानाचंही, ज्याला काय म्हणतो साधनता, ती साधनता याच्यामध्ये वर्णन केलेली आहे. सर्वात मोठं जीवनामध्ये आता आपल्या इकडं बौद्ध, जैन हे संप्रदाय जे आहेत तर ते वेदाला मानत नाही, तरीसुद्धा त्यांच्या परंपरा आहेत. आणि त्या परंपरेमध्ये असं आहे की जे मोठमोठे वैदिक यज्ञ करणारे किंवा जे मोठमोठे तत्त्वज्ञ जे आहेत ते तत्त्वज्ञसुद्धा एक वेळ अशी येते. आमचे एक मित्र आहेत, मोठे इंजिनियर आहेत, तर ते काय म्हणतात की आता त्रिपिटक जो आहे त्या त्रिपिटका वाचून जगाला शांती मिळणार नाही. हे का म्हणतात? एका अवैदिक मताचा त्यांनी आश्रय केलेला आहे. कितीतरी लोक म्हणतात की आत्ता खऱ्या जैन विचाराची या ठिकाणी आवश्यकता आहे. याचं कारण काय? त्यांच्या ठिकाणी असणारा जो त्याग आहे, त्या ठिकाणी कामक्रोधादिकांच्या विकारावर मिळवलेलं जे नियंत्रण आहे ते शास्त्राचा परिचय असणाऱ्या लोकांना झालं नाही. त्यामुळं ज्या लोकांनी शास्त्राचा परिचय घेतला त्यांचं सगळ्यांचं स्थिती कोणती आहे? आपण नेहमी विचार करतो हिसाब तो बराबर आहे, छोकरा डुबत आहे. त्या इंजिनियर लोकांनी पुराच्या पाण्याची सरासरी काढली. सरासरी होती 4 फूट आणि सगळ्यात बुट्टा मुलगा होता 5 फुटाचा. त्यांना वाटलं की त्यांनी मुलांनी विचारलं पूर आला आहे आम्ही जाऊ का? आता काही ठिकाणी 10 फूट पाणी होतं, काही ठिकाणी 4 फूट होतं, काही ठिकाणी 5 फूट होतं. सगळ्यात सरासरी ती 5 फुटापेक्षा जास्तच होती. त्यामुळे त्यांना वाटलं हे सहज जातील. आणि जो मुलगा 6 फुटाचा तोच बुडायला लागला थोडं पुढं गेल्यावर. त्याचं कारण सरासरी जरी बरोबर असली पण 8 फुटाचा खड्डा असल्यावर मुलगा बुडणारच ना. मग ते इंजिनियर म्हणायला लागले बिस्मिल्ला ये हिसाब तो बराबर आहे, छोकरा क्यों डुबता है. तसं यांनी कितीही जरी अध्ययन केलेलं असलं पण कामक्रोधावर विजय मिळवला जात नाही आणि त्यामुळं सारखा दुःखाच्या ठेचा त्याच्या जीवनामध्ये त्याला लागतात. म्हणून आजकाल नीतिशास्त्राला अनुसरणारे, वेदाला न मानता देखील मानवी जीवनात कामक्रोधांवर नियंत्रण करणाऱ्या अशा ज्या विचारधारा आहेत त्या आज लोक, जगातले सगळे लोक किंवा भारतातले लोक किंवा त्या वैदिक विचारधारेला अनुसरणारे ते सुद्धा ह्या विचारांचा आदर करतात. कारण का? हे सगळं प्रॅक्टिकल आहे की नाही. थिअरीमध्ये किती हिसाब बराबर असला आणि प्रत्यक्ष आचरणात किंवा तो अनुभवात नसला तर तो कोणत्या विचारधारेपासून झाला याला काहीच किंमत नाही. तुमचं मन शांत झालं ना, स्वामी महाराज सांगायचे कोणाचं कोंबडं आरवलं याच्यावर महत्त्व नाही, परंतु उजाडलं पाहिजे. तसं मनुष्याच्या जीवनामध्ये या कामक्रोधावर नियंत्रण होताना सगळे धर्म हेच सांगतात. सर्वच विचार प्रणाली जी आहेत ती हेच सांगतात की महाशनो बरी आहेच ना. सर्वात खादाड हा काम आहे, याची कधीच तृप्ती होत नाही. करिता भरोवरी दुरावशी दुरी भवाची या पुरी वाहाविशी अशाच प्रकारचं आहे. त्यांनी सांगितलं की ऐसे काय घडे जाणतेने. त्या तुकाराम महाराज विचारतात की विषयाच्या संगतीनं तुम्हाला असंच आहे ना, इंद्रिय आणि विषय यांच्या संबंधात सुख मिळतं असं हे मुमुक्षू लोक हो किंवा जाणत्या लोक हो, तुम्ही सांगा असं कधी ऐसे काय घडे जाणते ना, असं कधी घडेल का? परमार्थाच्या जे सुख आहे ते विषयाच्या संगतीत राहून कधी तुम्हाला मिळेल का? असं कधी होणार नाही. या ठिकाणी इथं त्यागाचंच महत्त्व आहे. म्हणून त्यांनी सांगितलं संसार परमार्थ काय संपादीन दोन्ही आणि एकही निदानी न घडे त्याशी, किंवा दोही पेवावरी ठेवू जाता हात होय अपघात शरीराचा. तुका म्हणे त्याशी दोहीकडे धक्का आणि तोही शेवटी तो नरका माझी पडे, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून भगवान सांगतात अर्जुना हे उल्लीत याच्या त्याच्या माथ्यावर मारून तू याच्यातून पलायनवाद करण्याचा प्रयत्न करशील तर तू अधिकच गुंपून जाशील. तेव्हा हे कामक्रोध हेच ह्या तुझ्या अधोगतीला कारण आहेत. त्याच्यासाठी विद्येनं मिह वैरिणम, ह्या कामाला तू आपल्या जीवनामध्ये सर्वात मोठा वैरी आहे असं समज. आणि त्या वैर्याचा जसा आपण शत्रूचा प्रतिकार करण्यासाठी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून सावधानता बाळगतो, तेव्हा जी हा कामाचा अंकुर ज्या ठिकाणी फुटतो त्याच ठिकाणी त्याला काय कर, नेस्तनाभूत
नाबूद कर, त्याचं निराश कर. आणि तू म्हणशील की याच्या व्यतिरिक्त काय उपाय आहे, तर याला दुसरा कोणताच उपाय नाही. आपल्याला अंतःकरणात निर्माण झालेल्या कामावर आपणच विजय मिळवला पाहिजे. या ठिकाणी आपण प्रमाद करता कामा नाही. आता तू एवढं विचारू शकतो की ह्या कामावर विजय मिळवायचा कसा, तर तो विचार राहिलेल्या श्लोकात मी तुला सांगणार आहे असं भगवान म्हणतात. या ठिकाणी हा सगळा अभ्यास आहे. म्हणून आपण एक दोन वेळा चिंतन केलं. आता पुढचा जो ह्या श्लोकाचा अजून थोड्या वेळा राहिल्या आपल्या, परंतु याचा जो विचार आहे तो जवळजवळ 5 श्लोकातून सांगितलेला आहे. आणि माऊली एवढं प्रत्येक रहस्याचं उद्घाटन करण्यासाठी खूप माऊली कधी पाहत नाही. काही जर 10 ओव्या लागल्या की 5 ओव्या लागल्या असं कुठं नाही. काही लोक अगोदरच हे करतात. जसं गीतेचं काही लोकांनी ओवीबद्ध किंवा एखाद्या वृत्तामध्ये गीतेच्या एका श्लोकाचा अनुवाद केला आपापल्या प्रांतीय भाषेत. तर ते कोणी दोहे लिहिले, कोणी चौपाया लिहिल्या तसं, किंवा काहींनी मोरोपंतांनी लिहिलं. तर हे जे आहे हे एका श्लोकाला एक ओवी किंवा एक श्लोक दुसरा प्रतिश्लोक असं केलेलं आहे. ज्ञानोबारायांनी असं कुठंच केलं नाही. त्याचं पूर्ण स्पष्टीकरण करायचं. पण हे जे श्लोक आहे की असं वाटण्यासारखं आश्चर्य वाटतं की जिथं एवढं मोठं शास्त्र की जे त्या शास्त्राचं जे रहस्य आहे ते आपल्याला लवकर उलगडत नाही. आणि संस्कृत टीकाकारांचा प्रयत्न पाहिला, विशेषतः शंकरानंदी वगैरे भाष्यकार मधुसूदनी, तर यांनी खूप बारकाईने त्याचा विचार केला. ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र म्हणजे त्यांनी त्याचं तर्कशुद्ध पद्धतीनं त्याचं विश्लेषण केलेलं आहे. पण ज्ञानोबारायांनी काहीच केलं नाही. 2-2 वयात 5 श्लोकाला मला वाटतं 10 ते 12 वया पण खर्च झाल्या नाही अशा प्रकाराने सांगितलं. आणि पुढचे तर 3-4 वया आहेत ते म्हणजे पुढच्या अध्यायाचं अवतरण पण आहे आणि ह्या अध्यायाचा सगळा सार आहे. ही फक्त ज्ञानोबारायांची असणारी असामान्य प्रतिभाच करू शकते, किंवा ज्याला प्रतिभा अनुभूती असल्यामुळं ती शब्दाच्या रूपाने ह्या पुढच्या ओव्या थोड्या आहेत, परंतु त्याच्यामध्ये खरं जे रहस्य आहे, नाव काय आहे, कर्मयोग. आज कालच मला कोणतरी म्हटलं, कोण सचिन तू म्हटला याला दिसायला कर्मयोग नाव आहे आणि आम्हाला वाटतं याच्यात अमृतानुभव किंवा वेदांत चिंतनच चालले असं आम्हाला दिसतं. असं याचं कारण काय आहे, खरोखर हे जर श्लोक पुढचे पाहिले तर हे आपल्याला वेदांताचं मार्मिक रहस्य सांगतात की दुसरं काही सांगतात. तर आपल्याला असंच वाटेल की अरे यांनी इतकी पूर्णता करण्यासाठी शेवटी काय आहे, वेदांताची किंवा तत्त्वज्ञानाचीच कास माऊलीने या ठिकाणी धरलेली आहे. कर्माने मोक्ष किंवा कर्मजडता हे माऊलीनं सांगणं शक्यच नाही. आणि जर तसं माऊलींचं मनोगत काढायला गेलो तर पूर्वापर विरोध नावाचा दोष आता ह्या पुढच्या वयांमध्ये येतो. म्हणून या ठिकाणी हे पुढचे जे श्लोक आहे हे विस्ताराने का लिहिले नाही, याचं कारण हे अंगावर घेण्याचे आहेत. प्रत्यक्ष या ठिकाणी त्याच्यावर आपल्याला अंमल करायचा आहे, म्हणजे ते आपल्याला अंगावर आणायचे. ज्याला करायचं त्याला जरी 1000 श्लोक सांगण्याची गरज नाही, त्याच्यावर ओव्या लिहिण्याची गरज नाही, एका ओवी ते करायचं त्याला पुरे आहे. आणि ज्याला नाही करायचं त्यालाही उपयोग नाही 1000 ओव्या सांगून, त्याला करायचंच नाही. मग त्यापेक्षा जे मार्मिक रहस्य आहे तेवढंच माऊलींनी त्याच्या अनुवाद रूपाने सांगितलं. इथं थिअरी नाही सांगायची माऊलींना, इथं त्याचं फक्त स्पष्टीकरण नाही सांगायचं, विस्तार किंवा आपल्या शब्दाचं प्रभुत्व या ठिकाणी दाखवायचं नाही. अनुभूतीचं सर्वांना अनुभूती प्राप्त व्हावी याच्यासाठी इथं तुम्हाला ह्या कामक्रोधावर विजय करण्याला प्रयत्नाची पराकाष्ठाच केली पाहिजे. आता प्रयत्न तरी कोणत्या दिशेने करावे ते माऊली म्हणतात, सांगतो उद्या. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.